तर भावांनो, 19 वर्षाचा मोहम्मद अयान ज्याने 180 मुलींचं आयुष्य बरबाद करून टाकलं. अमरावतीमधला प्रकार आहे भावांनो. आता तुम्ही विचार करा भावांनो, कुणाला ह्याच्यामध्ये वाईट बोलायचं? या मुलांना बोलायचं, ज्यांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट भरलेली आहे जिहाद. मुलींवरती अत्याचार. त्यांचे फोटोज, व्हिडिओज काढायचे, रेकॉर्ड करायचे, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं. नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचं, वेश्या व्यवसायामध्ये ढकलून द्यायचं. या सगळ्या गोष्टी भरलेल्याच आहेत. डोक्यातच आहे, शिकवणच तशी आहे, काय करणार आता? आता अशा माणसाला किंवा अशा मुलाला वाईट बोलू का त्या मुलींना बोलू, ज्या मुली ह्याच्या प्रेमात पडल्यात? कारण पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांना तक्रार देण्यासाठी फक्त 17 ते 18 मुली समोर आल्यात. त्यांच्या घरचे आलेत. बाकीच्या मुली कुणीही पुढे आलं नाहीये अजून. त्या माणसाला शिक्षा व्हावी अशी त्यांची इच्छा नाहीये बहुतेक. तक्रार देण्यासाठी अजून कोणी पुढे आलंच नाहीये. पोलिस म्हणतायत सुद्धा, की तक्रार द्या ह्याच्याबद्दल. या पुढं. ज्याच्यामुळे आपण ह्याला कडक शिक्षा देऊ. त्याला चांगली शिक्षा देऊ, ज्याच्यामुळे हा कुठल्या दुसऱ्या मुलींचं आयुष्य बरबाद करणार नाही आणि ह्याला बघून जे प्रेरित झाले असतील, इन्स्पायर्ड झाले असतील, त्याची फाटेल चांगली. त्यामुळे पोलिस म्हणतायत, की पुढे या. पण कोणी आलं नाहीये भावांनो अजून. मुलगी एकही पुढे नाहीये. 18, 17, 19 जण तेवढेच आहेत. म्हणजे विचार करा भावांनो, काय चाललंय. आता ह्याच्याबद्दल तर पोलिसच करतील जे करतील ते. चौकशी चालू आहे. आणि दुसरी गोष्ट अशी पण कळाली आहे, की अमरावतीमध्ये असे पण काही ग्रुप्स चालतात, उर्दू ग्रुप्स, ज्याच्यामध्ये मुलींचे नंबर शेअर केले जातात. शिक्षणाच्या नावाने त्यांना ॲड केलं जातं त्या ग्रुपमध्ये आणि त्यांचे नंबर हे जी आधी मुलं असतात ना, ह्यांच्याकडे पाठवले जातात किंवा ह्यांना शेअर केले जातात आणि नंतर मग हे डुकरं त्यांना मेसेज करतात, मैत्री करतात, प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि नंतर मग त्यांच्यासोबत शरीर संबंध किंवा अत्याचार करून त्यांचे व्हिडिओज आणि फोटोज रेकॉर्ड केले जातात आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल सुद्धा केलं जातं. अशी तक्रार अमरावतीमधले खासदार आहेत अनिल बोंडे म्हणून त्यांनी दिली आहे. ज्यांनी हे प्रकरण सुद्धा बाहेर काढलं. ज्यांनी ह्या मोहम्मद अयानला सुद्धा अटक करायला लावली पोलिसांना. ह्याचे व्हिडिओज 2-4 दिवसापासून सोशल मीडियाला फिरत होते. पण कुणाची नजर नाही गेली तिथं. कुणी बघितलंच नाही, कुणाला समजलंच नाही बहुतेक. पण त्या अनिल बोंडे साहेबांनी त्यांनी बघितलं. त्यांनी लगेच तक्रार दाखल केली आणि त्यांनी सांगितलं, की असे ग्रुप सुद्धा आहेत सध्या. जे WhatsAppला आहे, Instagramला आहे आणि Telegram आणि Snapchat असल्या काहीतरी सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टी चालतायत. असले ग्रुप्स बनवून मुलींना फसवलं जातंय आणि ह्याची चौकशी पण पोलीस करतायत. त्यामुळे काळजी घ्या एवढं सांगू शकतो आणि मुलींना तर आवर्जून सांगतो, की बाबांनो, बहिणींनो खरं तर, तुम्ही सगळ्यात जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही बातम्या बघता का नाही मला नाही माहिती, पण रोज ना एखादी छेडछाड, एखादा बलात्कार, एखादा लव्ह जिहाद असले प्रकार रोज घडतायत. त्यामुळे मुलींनी तर सगळ्यात जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. मला तर असं वाटतं. बाकी तुमचे विचार वेगळे असतील कदाचित. एवढंच होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.